हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघूया आपल्या फिजिओकेमिकल प्रॉपर्टीजमधली सगळ्यात लास्टची प्रॉपर्टी म्हणजेच ऑप्टिकल अँड जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. तर ह्या ऑप्टिकल आणि जॉमेट्रिकल आयसोमेरिझम हा टर्म तुम्ही याच्या अगोदर बऱ्याचदा 11th-12thमध्येही ऐकला असणार, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सुद्धा हा ऐकला असणार आणि मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये सुद्धा आपण याचा स्टडी करणार आहोत. तर याचं नेमकं आपल्या मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये काय काम आहे तर हे बघूया. ड्रग आणि त्याचं रिसेप्टार यांचं जे काही रिलेशन आहे हे अगदी नाजूक रिलेशन आहे. वी नो लॉक अँड की मॅनर. जे पर्टिक्युलर लॉक आहे त्याला पर्टिक्युलर चावीच लागणार आहे, कुठलीही चावी लागत नाही. त्याचप्रमाणे आपले जे काही रिसेप्टार आहे त्याला पर्टिक्युलर ड्रग जाऊन पोहोचणंच इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यासाठी ही जी प्रॉपर्टी आहे दॅट इज ऑप्टिकल अँड जॉमेट्रिकल आयसोमेरिझम ही खूप 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 जास्त इम्पॉर्टंट आहे. समजूया नेमकं ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे काय. तर ही एक अशी एक्सपेरिमेंटल डायग्रॅम तुम्ही याच्या अगोदर बऱ्याचदा बघितलेली असणार, 11th-12thमध्ये सुद्धा बघितली असणार आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्ही याचा स्टडी केलेला असणार. तर हे काय एक एक्सपेरिमेंट आहे ज्याच्यावरून आपण आपला जो काही कंपाऊंड आहे, जो काही ड्रग आहे तो ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे की नाही ते चेक करतो. तर आपल्याला ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे की नाही हे का चेक करायचं आहे, तर आपला जो काही ड्रग आहे तो पर्टिक्युलर रिसेप्टारला जाऊन पोहोचावा आणि त्याने पर्टिक्युलर ॲक्शन शो करावी. त्याच्यासाठी ही ॲक्टिव्हिटी ही चेक करणं गरजेचं आहे. ते आपण पुढं बघूच या नेमकं काय त्याचा उपयोग आहे. तर स्टार्ट करूया. हे एक एक्सपेरिमेंट आहे. तर एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय करतो की आधी एक आपली नॉर्मल लाईट घेतो ज्याला ऑर्डिनरी लाईट किंवा आपण प्रायमरी लाईट म्हणतो. तर प्रायमरी लाईटचं काय आहे, म्हणजे आपण एखादा लाईट लावला किंवा एखादा दिवा लावला तर काय होतं, त्याची जी काही किरणं आहे ती सगळीकडे पसरते, सगळ्या डायरेक्शनने जाते. तर त्या किरणाला आपण एका पर्टिक्युलर डायरेक्शनने मूव्ह होण्यासाठी आपण त्याला पास करतो विथ द हेल्प ऑफ नायकोल प्रिझम. ह्या प्रिझम काय करतो, जी आपली रेज आहे, जी काही आपली किरणे आहे त्याला एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये मूव्ह करते. ही जी काही किरणं आहे त्याला नंतर आपण पास करतो प्लेन पोलराइज लाईटमधनं. हे काय आहे, PPL बरेचदा ऐकलं असणार तुम्ही. तर हे काय आहे, आपल्या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला हेल्प करते टू चेक आवर सॅम्पल इज आयदर ॲक्टिव्ह ऑर इनॲक्टिव्ह फॉर्म. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे काही लाईट आहे ह्या लाईटला आपण एका सिलेंडर किंवा एका ट्यूब थ्रू पास करतो. त्या ट्यूबला आपण पोलरोमीटर ट्यूब म्हणतो आणि ह्या ट्यूबच्या अंदर आपला सॅम्पल किंवा सोल्युशन किंवा ड्रग सॅम्पल प्लेस्ड केलेलं असते. तर जेव्हा आपण ह्या सिलेंडरच्या थ्रू ही लाईट पास करतो तेव्हा ती लाईट जी काही रिझल्ट फॉर्म करते त्याचे 3 प्रकार असतात. पहिल्या केसमध्ये असं होऊ शकतं की ही लाईट पास होणारच नाही, म्हणजे आपण सॅम्पल घेतलं, इथनं एक लाईट पास केली तर ही लाईट इथे स्टॉप होणार, इथं फर्दर ती लाईट आपल्याला दिसणार नाही. तर अशा केसला आपण काय म्हणतो की आपला जो काही कंपाऊंड आहे त्याच्यावरती आपली प्लेन पोलराइज लाईट जे अनअफेक्टेड आहे किंवा इनॲक्टिव्ह आहे, जो आपला काही कंपाऊंड आहे तो इनॲक्टिव्ह आहे टू द प्लेन पोलराइज लाईट. ठीक आहे. आता जेव्हा आपली लाईट ह्या सिलेंडर थ्रू पास होते तर जेव्हा ती पास होते तेव्हा ते एका रोटेशनमध्ये ती पास होते. ती आयदर क्लॉकवाईज फिरू शकते किंवा ती अँटी क्लॉकवाईज फिरू शकते. तर जेव्हा आपली लाईट ह्या सिलेंडर थ्रू पास झाली आणि तेव्हा जर ती क्लॉकवाईज डायरेक्शननी रोटेट झाली तर तेव्हा त्या केसला आपण म्हणतो की आपला सबस्टन्स जो आहे तो ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये आहे, ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे आणि तो डेक्स्ट्रो रोटेटरी आहे. जेव्हा आपला कंपाऊंड हा डेक्स्ट्रो रोटेटरी असतो तेव्हा त्याला आपण एक प्लस साईनने इंडिकेट करतो. ओके. त्याच्यानंतर जेव्हा आपला सॅम्पलच्या थ्रू लाईट पास होते आणि ती जी लाईट ही जर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं जर रोटेट होत असणार तर तेव्हा आपण म्हणतो की आपला जो काही सॅम्पल आहे तो ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे आणि तो लिओ रोटेटरी फॉर्ममध्ये आहे. लिओ रोटेटरी त्याचं डायरेक्शन आहे आणि लिओ रोटेटरीला आपण कशाने इंडिकेट करतो तर आपण मायनस साईनने इंडिकेट करतो. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे की लिओ रोटेटरी म्हणजे काय, डेक्स्ट्रो रोटेटरी काय, ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड असणं काय आणि इनॲक्टिव्ह असणं म्हणजे काय. तर हे एक एक्सपेरिमेंट आहे ज्याच्या थ्रू आपण स्टडी करत असतो आपल्या सॅम्पलला. तर याचा आपल्या मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये यूज काय आहे हे आपल्याला बघायचं आहे, विच इज मोस्ट इम्पॉर्टंट रिगार्डिंग टू आवर पॉईंट ऑफ एक्झामिनेशन. तर याची डेफिनेशन काय, तर ऑप्टिकल आयसोमेरिझमला आपण डिस्क्राईब करायचं झालं तर अशी मॉलिक्यूल ज्याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे
त्याचं स्ट्रक्चर सेम आहे, त्याची प्रॉपर्टीही सेम आहे. मग डिफरंट काय, तर त्याचं डिफरंट आहे बिहेवियर टुवर्ड्स द लाईट. जे प्लेन पोलराइज्ड लाईट आहे त्याच्यामध्ये त्याचं रोटेशन, त्याचं बिहेवियर जे काही आहे ते डिफरंट आहे. आणि अशा कंपाऊंडला काय म्हणतो, तर अशा कंपाऊंडला आपण ऑप्टिकल आयसोमर म्हणतो. आणि ते जो फिनॉमिना आहे त्याला ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणतो. तर हे जे काही कंपाऊंड आहे ते जर रोटेट झाले तर त्याला आपण ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड म्हणतो. आणि ते जर रोटेट झाले नाही, म्हणजे आपली लाईट जर पास झाली नाही, तर त्याला आपण ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड म्हणतो. तर जे काही आपले ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड असतात त्याच्यामध्ये एक कायरल कार्बन असतो. आता कायरल कार्बन म्हणजे काय, तर असा कार्बन ज्याला 4 डिफरंट ग्रुप किंवा ॲटम हे अटॅच्ड आहे. फॉर एक्झाम्पल लॅक्टिक ॲसिड. एक लॅक्टिक ॲसिडचं स्ट्रक्चर आपण बघूया की हा लॅक्टिक ॲसिड आहे. याच्यामध्ये काय आहे, सेंटरला कार्बन आहे आणि हा कार्बन काय की 4 वेगवेगळ्या ग्रुपला अटॅच आहे. कुठले, एक आहे अल्कोहोल, हायड्रोजन, एक आपला मिथेन आणि एक ॲसिड ग्रुप आहे. ज्यात एका सिंगल कार्बनला 4 वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड किंवा ग्रुप्स ॲटम्स हे अटॅच झाले. तर अशा कार्बनला आपण काय म्हणतो, तर कायरल कंपाऊंड म्हणतो, कायरल कार्बन म्हणतो. आणि हा कायरल कार्बनला आपण कशाने इंडिकेट करतो, तर अशा एक स्टार लाईक पॉईंटनी आपण त्याला इंडिकेट करतो कायरल कार्बनला. ठीक आहे. आता हे जे काही आपले ऑप्टिकल आयसोमर्स असतात तर हे आपण कसे काय डिटेक्ट करू शकतो, कसे ओळखू शकतो, तर जे काही कंपाऊंड आहे तर ते जर एकामेकाचे मिरर इमेज देत असणार तर ते आपण त्यांना म्हणू शकतो की ते ऑप्टिकली ॲक्टिव्ह आयसोमर्स आहे. आता इथे बघा लॅक्टिक ॲसिड आहे. लॅक्टिक ॲसिड हा काय करतो, मिरर इमेज शो करतो. तर मिरर इमेजमध्ये काय होतं की स्ट्रक्चर सेम आहे बट पोझिशन ही डिफरंट आहे. इथे काय आहे, हा जो अल्कोहोल ग्रुप आहे हा ह्या साईडला आहे, तर हा दुसरा जो काही त्याचा ऑप्टिकल आयसोमर आहे त्याच्यामध्ये त्याचं पोझिशन चेंज झालं. ठीक आहे. इथे हा राईट साईडला आहे तर तिथे हा लेफ्ट साईडला आहे. ओके. सो मग काय होतं की आपले जे काही फंक्शनल ग्रुप आहे किंवा जे काही मेजर फंक्शनल ग्रुप आहे त्याचं डायरेक्शन, त्याचं रोटेशन हे चेंज होतं. म्हणून आपण त्याला ऑप्टिकल ॲक्टिव्ह आयसोमर्स असं म्हणतो. तर याचे जे काही आयसोमर्स आहे याचे 2 टाईप्स आहेत. कुठले आहे, तर फर्स्ट आहे इनॅन्शिओमर अँड सेकंड वन इज अ डाय स्टिरिओ आयसोमर. आता या दोघांमध्ये फरक म्हणजे काय आहे, तर इनॅन्शिओमरच्या केसमध्ये काय होतं की जे काही आपली मिरर इमेज असते ते नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज असते. आता नॉन सुपर इम्पॉसिबल म्हणजे काय, आता मिरर इमेज माहिती आहे सगळ्यांना. मिरर इमेज म्हणजे काय, आरसा घेतला, एका कंपाऊंडच्या मध्ये ठेवला आणि आरसामध्ये काय होतं, म्हणजे आपण बघा एक सेल्फी काढतो, आरशासमोर सेल्फी घेतो, तेव्हा काय होतं की आपली जी राईट साईड आहे ती आपल्याला लेफ्ट साईडला दिसते आणि लेफ्ट साईड राईट साईडला दिसते. ठीक आहे. आपण सेल्फी घेताना काय करतो, मोबाईल हातात धरतो, राईट हँडमध्ये फॉर एक्झाम्पल मोबाईल धरला तर आपल्याला मिररमध्ये ते लेफ्ट साईडमध्ये दिसते. ठीक आहे. म्हणजे काय, जे काही आहे ते उलटं दिसते. आता इथं बघा लॅक्टिक ॲसिडचं मिरर इमेजमध्ये काय झालं, वरचे कंपाऊंड सेम आहे बट जी काही त्याची लेफ्ट साईड होती ती त्याची राईट साईड झाली. तर इथे काय म्हणते, हे जे काही आपली मिरर इमेज आहे ते नॉन सुपर इम्पॉसिबल म्हणजे त्याला जर ह्या 2 कंपाऊंडला जर आपण एकावर एक ठेवलं तर ते एकामेकाला मर्ज होत नाही, एकामेकावरती ती येत नाही. म्हणजे एक एक्झाम्पल बघूया हाताचं बघा. आता हा समजा लॅक्टिक ॲसिड आहे. ठीक आहे. ही त्याची मिरर इमेज आहे. आता इथे काय होतं, याला जर आपण ही मिरर इमेजला आपण एकावरती एक ठेवून बघितलं तर काय होणार, हे एकामेकाला इम्पोज होणार नाही का, तर राईट हँडचा हा जो थंब आहे हा लेफ्ट हँडचा थंब आहे, हे एकामेकाला इम्पोज झाले का, नाही. म्हणून हे काय आहे, नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज. म्हणजे मिरर इमेज तर आहे, आयडेंटिकली माझे हे 2 हात सारखे आहे बट हे इम्पॉसिबल आहे का, नाही. सो याला काय म्हणतो आपण, इनॅन्शिओमर म्हणतो. ठीक आहे. आता डाय स्टिरिओ आयसोमर म्हणजे काय, असे कंपाऊंड म्हणजे जे नॉन सुपर इम्पॉसिबल आहे, म्हणजे ते एकामेकावरती आपण जर प्लेस केलं तर ते इम्पोज होणार नाही बट मिरर इमेजसुद्धा नाही आहे. म्हणजे असे कंपाऊंड ज्यांची
हे जे मिरर इमेजेस नाही आहे, ते मिरर इमेजेस सेम नाही आहे आणि ते इम्पॉसिबलही होत नाही, तर त्याला आपण डायस्टिरिओ आयसोमर म्हणतो. सगळ्यांना क्लिअर आहे की नेमका इनॅन्शिओमर म्हणजे काय, डायस्टिरिओ आयसोमर म्हणजे काय. जर कुठल्याही प्रकारची क्युरी जर असणार किंवा तुम्हाला कळलं नसणार तर मला नक्कीच कमेंट करून इन्फॉर्म करा. आणि ह्याच टॉपिकची हँड रिटन नोट जर तुम्हाला पाहिजे असणार तर तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन विजिट करू शकतो. तुम्हाला हँड रिटन नोट ही अगदी इझिली आणि फ्रीली अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे. आता बघूया की हे जे काही ऑप्टिकल आयसोमर्स आहे याच्या इम्पॉर्टंट काय आहे रिलेशन टू बायोलॉजिकल ॲक्शन. आतापर्यंत जे काही टॉपिक आपण कवर केले ते ह्याच पॉईंटच्या अंडर कवर केले की यांचा बायोलॉजिकल ॲक्शनमध्ये इफेक्ट काय होतो. तर हा जो काही ऑप्टिकल आयसोमर आहे याचाही इफेक्ट काय होतं ते बघूया. तर हे काय म्हणतात की हे जे काही लिओ आणि डेक्स्ट्रो फॉर्म आहे म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फॉर्म आहे यांचे बायोलॉजिकल ॲक्शन हे डिफरंट असतात म्हणजे. आता कशी बघूया. आता फॉर एक्झाम्पल हा आपला ड्रग मॉलिक्यूल आहे. ठीक आहे. त्याचं एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर असतं आणि हा आपला रिसेप्टर आहे. बॉडीमध्ये रिसेप्टर सेम आहे, रिसेप्टरला काही चेंज होणार नाही, कधीच जो आहे तो ॲज इट इज फॉर्ममध्ये राहणार. आता फॉर एक्झाम्पल हा आपला ड्रग मॉलिक्यूल आहे आणि हा आपला डेक्स्ट्रो फॉर्ममध्ये आहे म्हणजेच पॉझिटिव्ह फॉर्ममध्ये, पॉझिटिव्ह रोटेशन तर त्याचं आहे. आणि आपला रिसेप्टरही त्याच शेपचा आहे म्हणजे तो एकमेकाला जाऊन बाउंड होणार आणि जे काही पर्टिक्युलर कॉम्प्लेक्स फॉर्म होणार ते आपल्याला एक पर्टिक्युलर ॲक्शन शो करणार जे आपल्याला डिझायरेबल ॲक्शन आहे, डिझायरेबल इफेक्ट आहे. ठीक आहे. ही एक त्याचं इनॅन्शिओमरमध्ये. बट आता काय झालं सेकंड केसमध्ये जर याचं रोटेशन झालं, याचा हा जो डेक्स्ट्रो फॉर्म आहे हा कन्वर्ट झाला आहे याच्या लिओ फॉर्म म्हणजेच निगेटिव्ह फॉर्ममध्ये, तर काय होणार याची पोझिशन चेंज होणार, हा रोटेट होणार. झाल्यानंतर काय होणार, हा जर ड्रग मॉलिक्यूल जरी रोटेट झाला बट आपला रिसेप्टर ॲज इट इज आहे, रिसेप्टरमध्ये कुठल्याही प्रकारचं चेंज कधीच होत नाही. मग काय होणार, हा जे काही आपला ड्रग आपल्या रिसेप्टरला जाऊन बाउंड, एक तर तो बाउंड होणार नाही. ठीक आहे. बाउंड ह्या रिसेप्टरला बाउंड झाला नाही म्हणजे कुठेतरी फ्री आहे, फ्री फॉर्ममध्ये आहे म्हणजे तो दुसऱ्या ठिकाणी जाऊन दुसऱ्या रिसेप्टरला जाऊन बाउंड होऊ शकतो आणि जिथे म्हणजे गरज नाही अनवॉन्टेड ठिकाणी तो जर बाउंड झाला तर तो तुझं टॉक्सिसिटी क्रिएट करू शकतो म्हणजे हार्मफुल आहे बॉडीला. आणि जर सेकंड केसमध्ये जर तो बाउंड झालाच तर काय होणार, इथे एक गॅप प्रोड्यूस होणार. म्हणजे जर बाउंड जरी झाले तर इथे एक स्पेस राहणार. ही जी काही स्पेस आहे, ही जी काही गॅप आहे ते आपल्याला डिझायरेबल इफेक्ट देणार काय नाही. जशी ह्या कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला इफेक्ट भेटणार तशी ह्या कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला इफेक्ट भेटणार नाही. का तर इथे गॅप आहे आणि हा जो काही ड्रग मॉलिक्यूल आहे तो एक्सटेंडसुद्धा झालेला आहे. हा एक फरक आहे. नुसतं फक्त याची जर डायरेक्शन चेंज झालं, याचं रोटेशन चेंज झालं तर आपल्याला इथपर्यंत त्याचं लेवल होऊ शकते की तो टॉक्झिकही होऊ शकतो आणि आपल्याला जो काही डिझायरेबल रिझल्ट आहे तोही भेटणार नाही. मग आपण म्हणू की आपण गोळी तर घेतली आहे, टॅबलेट तर आपण घेतली आहे, पण आपला पेशंट हा क्युअर होत नाही आहे. का तर त्याचं रोटेशन चेंज झालं आहे. कशाचं रोटेशन, तर आपल्या ड्रग मॉलिक्यूलचा रोटेशन चेंज झाला आहे. त्याचं ऑप्टिकल आयसोमेरिझम आपण घेतल्यामुळे आपल्याला डिझायरेबल इफेक्ट भेटला नाही. तर हाच इम्पॉर्टंट आहे की त्याचं जे पर्टिक्युलर रोटेशन आहे तीच पाहिजे, पर्टिक्युलर डायरेक्शन स्ट्रक्चर हे इम्पॉर्टंट आहे त्याच्या थेरॅप्युटिकल ॲक्शनसाठी. तर जे काही एक एक्झाम्पल दिलं आहे बघा, जे निगेटिव्ह ॲड्रेनालिन आहे म्हणजे जे डेक्स्ट्रो ॲड्रेनालिन आहे ही मोर ॲक्टिव्ह आहे ॲज कम्पेअर्ड टू लिओ ॲड्रेनालिन. म्हणजे आहे सेम ड्रग, फक्त ॲड्रेनालिनच आहे, फक्त जो काही डेक्स्ट्रो फॉर्म आहे त्याचा तो मच मोर ॲक्टिव्ह आहे दॅन लिओ फॉर्म. ठीक आहे. इन केस हे जे काही इनॅन्शिओमर्स आहे हे कधीतरी टॉक्झिकही होऊ शकतो. का टॉक्झिक होणार, तर त्याचं रोटेशन चेंज झालं, त्याचे जे काही कंपाऊंड आहे त्याची जर डायरेक्शन चेंज झाली तर तेव्हा आपला ड्रग हा टॉक्झिकही होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल पेनिसिनालामाइन. आता हा जो काही ड्रग आहे हा पेनिसिनालामाइन हा यूज होतो फॉर द ट्रीटमेंट ऑफ आर्थ्रिटिसमध्ये हा ड्रगचा यूज होतो. बट कुठला, तर त्याचा फक्त डेक्स्ट्रो फॉर्म हा ॲक्टिव्ह आहे आणि तो आपला आर्थ्रिटिसमध्ये यूज होतो. आणि त्याचा जो लिओ फॉर्म आहे, लिओ फॉर्ममध्ये काय, जो फक्त अमाईनची
ही पोझिशन चेंज झाली आहे, ठीक आहे. हा अप्पर साईडला होता तर लिओमध्ये काय झाला तर तो लोअर साईडमध्ये झाला. तर अशा केसमध्ये आपला जो पेनिसिलामाइन हा हायली टॉक्झिक आहे, ठीक आहे. आपल्याला डिझायरेबल रिझल्ट तो देतच नाही आहे, बट आपल्या बॉडीमध्ये टॉक्झिसिटी क्रिएट करते आहे. सो कळलं तुम्हाला की हा जो ऑप्टिकल आयसोमेरिझम फिनॉमिना आहे हा इतका इम्पॉर्टंट आहे रिगार्डिंग टू आवर बायोलॉजिकल ॲक्शन, ठीक आहे. तर आता हे सगळं का होतं तर हे सगळं ऑकर होतं ड्यू टू चेंज इन स्ट्रक्चर ऑफ ड्रग. सो इट कॅन नॉट बाइंड विथ द रिसेप्टर. काय होतं की रोटेशन झाल्यामुळं याचं स्ट्रक्चर जे आहे ड्रग मॉलिक्युलचं जे स्ट्रक्चर आहे ते चेंज होतं, ठीक आहे. या साईडनं आपल्याला एक असं लॉक अँड कीचं स्ट्रक्चर पाहिजे होतं, बट ते आपल्याला मिळालं का नाही, का त्याचं रोटेशन झालं आणि त्याच्यामुळे एक पर्टिक्युलर गॅप फॉर्म झाली आणि त्याच्यामुळे आपल्याला पर्टिक्युलर ड्रग हा आपला रिसेप्टरला जाऊन बाउंड झाला नाही आणि आपल्याला पर्टिक्युलर रिसेप्टरची जी काही ॲक्शन भेटायला पाहिजे ती भेटली नाही. सो दिस इज ऑप्टिकल आयसोमेरिझम. आता जिओमेट्रिकल आयसोमेरिझम म्हणजे काय? ऑप्टिकल समजलं सगळ्यांना, ऑप्टिकलबद्दल कुठल्याही प्रकारची क्युरी नाही आहे. तर जिओमेट्रिकल म्हणजे काय तर ऑप्टिकल आयसोमेरिझममध्ये काय होतं, जे काही कंपाऊंड आहे, जे काही वेगवेगळ्या दोन मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये त्याचं पोझिशन चेंज होत होती, त्यांचं मिरर इमेजमध्ये जे काही चेंज होत होतं ते दिसत होते. बट या केसमध्ये काय होतं की जे काही आपले हायली कंपाऊंड आहे त्यांचीच जॉमेट्री चेंज होते. तर म्हणजे काय होतं त्याच्यात स्पेसियल अरेंजमेंट चेंज होते, म्हणजे स्पेसमध्ये होणारी त्याची अरेंजमेंट ही चेंज होते. हे जे काही जॉमेट्रिकल आयसोमर आहे यालाच काय म्हणतो तर सिस ट्रान्स आयसोमेरिझम अल्सो याला म्हणतात. तर हे यामध्ये काय होतं तर मॉलिक्यूल याचं सेम नंबर आणि टाईप्स आणि जे काही बॉन्ड्स आहेत सेम आहे, बट द डिफरंट इन स्पेशल अरेंजमेंट. म्हणजे इथे काय होतं की कंपाऊंड जे आहे त्याचं सेम स्ट्रक्चर आहे, त्याच्या फक्त काय डिफरंट काय तर त्याच्या स्पेसमध्ये होणारी अरेंजमेंट वेगळी आहे. ते बघा एक्झाम्पल बघा, कार्बन आहे, 2 कार्बन ॲटम हे एकमेकाला डबल बॉन्डनी कनेक्ट झाले आहे आणि दोन्ही याला हायड्रोजन अटॅच आहे +1 मिथेन ग्रुप अटॅच आहे. आता ह्या केसमध्ये काय होतं की जर जे हायली आपली बल्की फंक्शनल ग्रुप किंवा बल्की ॲटम्स आहे ते जर एकाच साईडला अटॅच झाले असणार, डबल बॉन्डच्या अक्रॉसमध्ये ते जर एकाच साईडला असणार तर त्याला आपण सिस म्हणतो. आणि जे काही बल्की ग्रुप आहे, बल्की ॲटम्स आहे ते जर एकमेकाच्या अपोजिट असणार तर आपण त्याला ट्रान्स म्हणतो, ठीक आहे. तेव्हा तिथे काय होतं आपल्या तिथं म्हणजे ऑप्टिकल आयसोमेरिझममध्ये डेक्स्ट्रो आणि लिओ होता, इथं जिओमेट्रिकल आयसोमेरिझममध्ये आपल्याला सिस आणि ट्रान्स आहे. सिस म्हणजे काय तर जे काही बल्की ग्रुप आहे, बल्की ॲटम आहे ते जर एकाच प्लेनमध्ये असणार, एका स्पेसमध्ये असणार तर त्याला आपण सिस म्हणतो. आणि जे काही बल्की ग्रुप आहे ते जर एकमेकाच्या अपोजिट असणार अक्रॉस टू द डबल बॉन्ड तर त्याला आपण ट्रान्स म्हणतो. सगळ्यांना क्लिअर आहे की जिओमेट्रिकल आयसोमर म्हणजे काय? तुम्ही एक्झाममध्ये एवढं जरी लिहिलं आणि त्याचं इम्पॉर्टंट जरी लिहिलं तरी भरपूर आहे. आणि त्याच्यानंतर याचं इम्पॉर्टन्स काय आहे इन रिलेशन टू बायोलॉजिकल ॲक्शन तर इट अफेक्ट द ॲक्टिव्हिटी ऑफ द ड्रग मॉलिक्यूल. हे काय होतं सेम हा फिनॉमिना काय सेम आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम सारखा. काय कारण इथं पण काय होतं, इथं पण पोझिशन चेंज होत आहे, कंपाऊंड चेंज नाही होत आहे, कुठं ॲडिशन नाही होत आहे, कुठं रिमूव्हल नाही होत आहे, फक्त काय होतं स्पेसमध्ये असलेली अरेंजमेंट होत आहे. तर इथंही सेम होतं की जे काही आपले बल्की ग्रुप आहे याची जर अरेंजमेंट चेंज झाली तर त्याचं स्ट्रक्चर चेंज होतं. आता फॉर एक्झाम्पलला सेम एक्झाम्पल घेऊया आपण की हा जो काही रिसेप्टर आहे या पर्टिक्युलर ड्रगला जाऊन बाउंड होतं आणि आपल्याला पर्टिक्युलर ॲक्शन शो करते. बट याची जर आपण पोझिशन चेंज केली, फॉर एक्झाम्पल हा सीस होता आणि याला जर आपण ट्रान्स केलं, याचे जे काही ग्रुप आहे ग्रुपची अरेंजमेंट चेंज केली स्पेसमध्ये असणार तर त्याचं काहीतरी स्ट्रक्चर आपल्याला असं भेटणार आणि जो बाउंड होणार नाही किंवा झाला तरी तो काय करणार एक स्पेस रिकामी पोकळीमध्ये ठेवणार आणि त्या पोकळीमुळे आपल्याला डिझायरेबल ॲक्शन भेटणार नाही किंवा एक टॉक्झिक ॲक्टिव्हिटी आपल्याला भेटणार. आणि दिस इज हॅपन ड्यू टू डिफरन्स इन इनर ॲटॉमिक गॅप. जे काय ॲटम आहे ॲटममध्ये गॅप प्रोड्यूस होणार त्याच्यामुळे आपल्याला पर्टिक्युलर बायोलॉजिकल ॲक्शन भेटणार नाही. एक्झाम्पल आहे बघा, ट्रान्स डायथिलीन स्टिल्बेस्टिरॉन इज मोर पोटेंट दॅन सिस आयसोमर.
एक अनादर एक्झाम्पल आहे विथ स्ट्रक्चर. हे बघा प्लॅटिनचं एक सिस प्लॅटिन आहे आणि एक ट्रान्स प्लॅटिन आहे. तर हा जो सिस प्लॅटिन, सिस म्हणजे की जे काही कंपाऊंड आहे, हायली बल्की कंपाऊंड आहे, ते एका प्लेनमध्ये असतात, एका स्पेसमध्ये असतात, एका डायरेक्शनमध्ये असतात. तर अशा वेळेस ते आपण त्याला सिस म्हणतो. आणि हा जो सिस प्लॅटिन जो आपला ड्रग आहे तो आपल्याला अँटी कॅन्सर ॲक्टिव्हिटी देतो ॲज कम्पेअर टू ट्रान्स. ट्रान्स काय आहे म्हणजे अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे आणि ट्रान्स काय करतो आपल्याला कुठल्याही प्रकारची अँटी कॅन्सरल ॲक्टिव्हिटी देत नाही. दिस इज अवर जॉमेट्रिकल आयसोमर. आता एक आणखीन फिनॉमिना आहे, तोही बऱ्याचदा एक्झाममध्ये विचारला गेला आहे आणि तोही लिहिणं इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला स्पेशल नाही विचारलं की 3 पॉईंट अटॅचमेंट काय आहे, बट तुम्हाला जर एक्झाममध्ये विचारलं की राईट अ नोट ऑन ऑप्टिकल अँड जिओमेट्रिकल आयसोमेरिझम रिगार्डिंग टू बायोलॉजिकल ॲक्शन, तर तुम्हाला हा पॉईंट ॲड करणं इम्पॉर्टंट आहे. तर हा कुठला आहे? 3 पॉईंट अटॅचमेंट विथ अ रिसेप्टर. आता हे 3 पॉईंट अटॅचमेंट म्हणजे काय, तर नावावरून कळते की कुठेतरी 3 पॉईंट जाऊन अटॅच होतात. फॉर एक्झाम्पल हा आपला ड्रग मॉलिक्यूल आहे. वी नो की ऑप्टिकल आयसोमर जे काही असतात त्याला त्याच्यामध्ये कायरल कार्बन असतो. कायरल कार्बन म्हणजे काय, तर असा कार्बन जो 4 वेगवेगळ्या आयटमला किंवा ग्रुपला जाऊन अटॅच होतो. तर हा इथं सेम कायरल कार्बन आहे ज्याला 4 वेगवेगळे ॲटम्स ॲड आहे. तर हा फॉर एक्झाम्पल हा आपला एक रिसेप्टार आहे. रिसेप्टारमध्ये बघा ते इथे एक क्यूब आहे कार्बनला अटॅच, एक ट्रायंगल आहे आणि एक सिलेंडर शेपचा कुठला तरी फंक्शनल ग्रुप आहे असं आपण कन्सिडर करूया. आणि सेम केसमध्ये आपल्या रिसेप्टारमध्ये आहे. रिसेप्टारमध्येही आपला एक क्यूब आहे, एक ट्रायंगलसाठी पोझिशन आहे आणि एक सिलेंडरसाठी आहे. तर जेव्हा आपला हा जो काही ड्रग आहे हा एक रिसेप्टारला जवळ येईल ते हे काय होणार, एकामेकाच्या खाच्यामध्ये जाऊन बसणार, एकामेका जे काही पोझिशन आहे ती ॲक्वायर करणार. म्हणजे हे जे काही 3 जे काही बल्की ॲटम आहे ते जाऊन बाउंड होणार, जरी आपला चौथा बाउंड होणार नसला तरीही. बट आता याच्यामध्ये काय झालं, इथं जर याची पोझिशन चेंज झाली, याची जर स्पेशल अरेंजमेंट जर आपण चेंज झाली किंवा याची मिरर इमेज जर आपण घेतली तर काय होणार, हा सिलेंड्रिकल जो काही ग्रुप होता हा स्पेरिकल ॲटमला रिप्लेस करणार, त्याची पोझिशन चेंज होणार आणि पोझिशन चेंज झाल्यामुळे काय होणार, क्यूब ॲज इट इज आहे, ट्रायंगल ॲज इट इज आहे, 2 जे काही रिसेप्टरमध्ये जाऊन बाउंड होणार. बट तिसरा होणार का नाही, का जो इथे सिलेंड्रिकल पाहिजे होता तर सिलेंड्रिकल इथे नाही आहे. सिलेंड्रिकल हा जो काही कंपाऊंड होता हा आपला इथे गेला आणि त्याच्यामुळे काय अटॅचमेंट होणार नाही. अटॅचमेंट झाले नाही तर आपल्याला पर्टिक्युलर ॲक्शन भेटणार नाही. दिस इज ऑल अबाउट अवर ऑप्टिकल अँड जिओमेट्रिकल आयसोमेरिझम. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया की ड्रग मेटाबॉलिझम म्हणजे काय, त्याच्यामध्ये पण फेज 1 फेज 2 आहे. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल दॅट बाय बाय.